जसं की पहिला पॉईंट म्हणजे अन्न वाया जाणे थांबवणे. जर आपण योग्य प्रमाणात अन्न शिजवले तर अन्न जास्त प्रमाणात वाया जाणार नाही. आणि जुन्या काळातील लोकांना अन्न भेटत नव्हतं आणि आता आपल्याला अन्न भेटले तर आपण त्याचा पुरेपूर वापर करून घेत नाहीयेत. आपण अन्न वाया घालवतो. मग अन्न वाया न जाण्यासाठी आपल्याला जेवढं हवं तेवढंच आपल्या ताटात म्हणा किंवा आपण हॉटेलमध्ये गेलो तर जेवढं हवं तेवढंच आपण घ्यायचा प्रयत्न करावा. आपण जास्त प्रमाणात अन्न वाया घालवतो म्हणजे फक्त अन्न वाया घालवतो असं नाही, तर या प्रमाणात आपण आपला पैसा आर्थिकदृष्ट्या खर्च करतो असं होत आहे. आणि अन्न जर आपण जास्त प्रमाणात शिजवलं तर ते वाया जाणार नाही. अन्नाचे आपण योग्य प्रमाणे विल्हेवाट लावली पाहिजे. जसं की आपण जर संध्याकाळी एखादी भाजी केली तर त्याचं दुसऱ्या दिवशी दुसरा पदार्थ तयार होईल अशा प्रमाणेच आपण एवढी भाजी करावी. आणि पुढचा पॉईंट दीक्षा भोगे सांग. जसं की आपण म्हणतो त्याची समस्या अन्न वाया जाणे. अन्न वाया जाण्याने जागतिक पर्यावरणाचे खूप नुकसान होते आणि काही गरजू लोकांनाही अन्न भेटत नाही खाण्यासाठी. तर आपण त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे. जर अन्न शिजवताना आपण कमी किंवा जेवढं लागत तेवढंच शिजवले पाहिजे, कारण त्याच्या आपण जेवढं अन्न आपल्याला जेवढं भेटतं ते आपण तेवढंच घेतलं पाहिजे. अन्नामुळे खूप लोकांना खूप गरजू लोकांसाठी मिळत नाही. त्याच्यासाठी आपण एक ॲप फूड वेस्ट मॅनेजमेंट ॲप शासनाकडून आलेला आहे. त्याच्यासाठी स्कॅनर करून आपण गरजू लोकांसाठी अन्न हे केलं पाहिजे. पुढचा पॉईंट वैशिष्ट्य. जसं की आपण माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की अन्नाचा हे शासनाकडून फूड वेस्ट मॅनेजमेंट आलेला आहे. फक्त आणि फक्त अन्नासाठीच आपण वापर करू शकतो. वेस्ट केलेलं अन्न आपण कसे स्कॅनर करून इतरांपर्यंत पोहोचवू शकतो या ॲपमुळे आपल्याला समजू शकतो. तर माझा पॉईंट आहे तंत्रज्ञानाचा वापर. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आपल्याला झोमॅटो स्विगी या ॲपमुळे घरच्या घरी आपल्याला अन्न उपलब्ध झालेले आहे. घरी बसून आपण अनेक अन्नाचे पदार्थ घरच्या घरी मागवू शकतो व त्याने सुरक्षित व वेळेत पद्धतीने गरजू माणसांना पोहोचवण्याची त्यांची सुविधा आपण सुद्धा केली आहे. तर अशाच प्रकारे आपण हे करण्याचे प्रयत्न करत जाऊ. इथून पुढचा समस्या माझी मैत्रीण प्रत्यक्ष सांगते. आर्थिक उत्पन्न. नवीन तंत्रज्ञान खरेदी करणे व त्याचा व्यवस्थित वापर करणे शेतकऱ्यांना पुरेशी माहिती नसते व त्यांना कशी वापरायची पुरेशी माहिती नसते. जनजागृत अभाव. अनेक शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान फायदे व त्याचे विस्तीकरण वापर करणे याबद्दल पुरेशी माहिती नसते. अन्न नासाडी तंत्रज्ञान अजूनही अनेक कारणांमुळे अन्न नासाडी होते, ज्यामुळे नैसर्गिक संसाधनांचा अपयोग होतो.